नमस्कार, मी सर्जेराव यादव. तर कांदा पीक आहे आपलं. हे एक 2.5 हेक्टर कांदा पीक आहे. तर या कांद्या पिकासाठी सॉईल केअर, सनगार्ड, सन महाराज आणि सनस्टिक कसं सोडायचं, हे बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न येतात. तर शेतकऱ्यांचे नाही तर डिस्ट्रीब्युटरचेच प्रश्न येतात. सगळे प्रॉडक्ट घ्यायला तयार होतात, पण शेतकरी विचारतात की हे कसं सोडायचं. ऑलरेडी शेतकऱ्याला सगळी माहिती असते, सगळी कलाकारी असती कसं सोडायचं. तर सॉईल केअर, सनगार्ड, सन महाराज आणि सनस्टिक हे खालून आळवणी करायसाठी आपलं हे 200 लिटरचा बॅरल आहे. 200 लिटरच्या बॅरलमध्ये 200 लिटर पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर सॉईल केअर, सनगार्ड, सन महाराज आणि सनस्टिक हे 200 लिटरच्या बॅरलमध्ये मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर हे जे 200 लिटरच्या बॅरलला आपण कॉक सिस्टीम केलेली, ह्या कॉक सिस्टीमद्वारे ते आपलं जे फ्लोनं पाणी चालतं त्या पाण्यामध्ये तो कॉक चालू करून द्यायचा. म्हणजे आपलं तो कॉक फुल चालू करायचा का किती 40 गुंठ्यासाठी आपल्याला पुरेपूर 200 लिटर पाणी भेटलं पाहिजे. ह्या पद्धतीनं तो कॉक चालू ठेवायचा. आता हे सॉईल केअर, सनगार्ड, सन महाराजा आणि सनस्टिक मिक्स कसं करायचं. बरेच डिस्ट्रीब्युटरला प्रश्न पडतो शेतकऱ्याला कसं सांगायचं मिक्स कसं करायचं. सॉईल केअर पहिल्यांदा 200 लिटर पाण्यामध्ये टाकायचं. त्याच्यानंतर सनगार्ड 200 लिटर पाण्यात टाकायचं. त्याच्यानंतर 40 गुंठ्यासाठी 250 ml सनस्टिक. त्याच्यानंतर सन महाराजा 500 ml. आता सॉईल केअर, सनगार्ड, सन महाराजा आणि सनस्टिक याचं आळवणी तयार केलं आहे आपण. हे असं एक काठीनं डवळून घ्यायचं पूर्ण आणि ते सोडायचं कसं. फ्लोना म्हणतात. फ्लोना कसं सोडायचं. फ्लोना मग आता असं कॉक आहे, हा कॉक असा चालू करायचा. हे द्रावण सॉईल केअर, सनगार्ड, सन महाराजाचं जे द्रावण तयार केलं आहे आपण, हे असं आपल्याला 40 गुंठ्याला 1 एकराला असं 200 लिटर पाणी भेटलं पाहिजे. आणि त्या मापात कॉक चालू करून असं सोडायचं. असं साधं सोपं आळवणी कसं करायचं, कांद्याला फ्लोनं पाणी देताना कसं सोडायचं. धन्यवाद.